एक मोठी बातमी येत आहे नाशिकमधून। सुषमा अंधारे, रुपाली पाटील आणि संगीता तिवारी नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल। अशोक खरात घटनेवर घेणार पोलीस आयुक्तांची भेट। नाशिकमध्ये सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या की आम्ही कर्णिक साहेबांना भेटलो। त्यांनी सांगितले आम्ही फक्त पहिला गुन्हा दाखल केला, पुढील सगळे काम एसआयटी करत आहे। मी आताच काही ठोस सांगू शकत नाही, तपास वर्ग केल्यामुळे भाष्य करता येणार नाही। त्यांना भेटून पुढील भाष्य करू। स्टार न्यूज ब्युरो नाशिक। आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास एसआयटी कडे गेलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे। त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खराताने त्या इतरांवर गुन्हा दाखल केला, तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता। त्याच्यानंतर त्यांचा या शहर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला दिसतंय की महिलांना तिथे पाठवणे म्हणजे एवढी भयानक गोष्ट आहे की राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण एसआयटी कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते, ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते, ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे। आता तुम्ही दावा केला करण्याच्या वेळेला अशा कोणत्या महिला तुम्हाला भेटल्या का? त्या सगळ्या संदर्भात ज्यांना पाठवलं त्या महिला भेटल्या। ज्यांना पाठवलं तुम्हाला सांगते, हे बोंधू बाबा प्रकरण जो जेव्हापासून झालेलं आहे, ऍक्च्युली मला वॉशरूमला जायचं। ओह आय एम सॉरी। असा आरोप आहे का या रुपाली चाकणकर जे आहेत ते स्वतः ही रॅकेट चालवत होत्या किंवा त्याच त्या महिलांना तिथे पाठवत होत्या असं जे समोर पुरावे आलेले आहेत, जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते। आता सीपी साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही। तेजस्विनी सातपुते देऊ शकतात का? रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। अहो अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिली मधले आहेत का व्हिडिओ? याची माहिती द्या ना। महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज, त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडिता आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहे। तुमचं म्हणणं आहे का चाकणकरांच्या कस्टडीमध्ये असलेले हे व्हिडिओ ते बाहेर कसे येतात याचा काही शोध? तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, पोलिसांकडे फार उशिरा आलेले, फार उशिरा आलेत। आधीच तो जो कोणी खरा त्याला ब्लॅकमेल करणारा माणूस आहे, ऑलरेडी सोशल मीडियावर इतर महाराष्ट्रामध्ये एक पेनड्राईव्ह नाही अनेक पेनड्राईव्ह सगळीकडे पोहोचलेले आहेत। जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून, परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी सीएम कडे पाठवलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, जर त्याच वेळी एफआयआर झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या। ती एफआयआर का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे। म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने। त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं। आपण म्हणतोय तोडपाणी झाली। कर्णिक जी यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। माझ्यासोबत झाशीची राणी प्रतिष्ठानच्या रुपाली ठोंबरे, बिटिया फाउंडेशनच्या संगीताजी तिवारी,
आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दत्ताजी गायकवाड, ऋषी वर्मा, आमच्या महिला पदाधिकारी स्वाती पाटील, असं आम्ही सगळेजण गेलेलो होतो. त्यांच्याशी बोललो. मात्र अडचण अशी आहे की त्यांनी फक्त पहिला FIR लिहून घेतलेला आहे. मात्र SIT FIRच्या 3 दिवस आधीच फॉर्म झालेली होती. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्याकडे असणारं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन SIT कडे वर्ग केलेलं आहे आणि IO सुद्धा तिकडे गेलेले आहेत सूर्यवंशीजी. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली जी काही आत्ता तपासाची गती आहे किंवा आत्ता काय नेमकं आमची प्रश्न आहेत त्याची जी उत्तरं आहेत ती सगळी SITशी चर्चा केल्यानंतर मिळू शकतात. त्यामुळे आत्ता कदाचित मी आपल्याला इतकं काही ठोस सांगू शकणार नाही. आत्ता प्राईम फेजला फक्त आमचं त्यांच्याशी अतिशय प्राथमिक बोलणं झालेलं आहे आणि त्या प्राथमिक बोलण्यात एवढीच गोष्ट कळलेली आहे की तपास सगळा SIT कडे वर्ग केल्यामुळे त्यांना त्याच्यावर काहीही भाष्य करता येणार नाही. सो बेटर वे की आधी SITला आम्ही जरा भेटून घेतो, बोलतो. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.